भरपूर प्रमाणात कोकम मिळालेला आहे. हा बघा एकदम मस्त लाल लाल आहे पिकलेली आहेत ना. मला आधी खाऊ दे. आणि मी आता ना वरती जांभळीवरती चढलेलो आहे आणि वरती बघा हे बघा शेंड्यात आहे मी एकदम आणि चिक्कार जांभळ आहे बघा. म्हणजे सड्यावरती ना करवंद खूप जास्त पिकलेली आहेत. आंबट आहेत. आणि इकडे ना ही आजना झालीत पण आहे बघा. आजना म्हणजे काय तर ब्लूबेरी ना आमच्या गावाला इकडे आजना बोलतात. तेव्हा कसले मस्त दोन काजू आहेत. हा मंडळी ना इकडे कुमलाचं झाड आहे आणि कुमला जास्त नाही झालीत पण पप्पा काढतायत तिकडे 4-5 आहेत. तुम्हाला दाखवतो कुमला काय प्रकार असतो. इकडे बघताय आपल्याला एवढ्या सगळ्या व्हरायटी मध्ये रानमेवा मिळालेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत रानामध्ये रानमेवा आणण्यासाठी आणि आज आपण पूर्ण ना जंगलामध्ये फिरणार आहोत. बघूया कोणकोणत्या प्रकारचा रानमेवा आज आपल्याला मिळणार आहे. आणि आज जास्त करून आपल्याला कोकम, त्याच्यानंतरला करवंद, आंबे, जांभूळ अशा प्रकारचा रानमेवा मिळण्याची शक्यता आहे. आता बघूया आपल्याला कोणकोणता रानमेवा मिळतो आणि आपल्याला जोपर्यंत रानमेवा मिळत नाही ना तोपर्यंत आपण पूर्ण जंगल फिरणार आहोत. आणि आज मंडळी आपल्यासोबत बघताय आई आणि पप्पा आहेत आणि आज पूर्ण आपण सर्व तयारी करूनच निघालेलो आहोत. आई काय काय सामान घेतलं इकडे? इकडे पाण्याच्या बॉटल घेतल्यात, हा कोयती घेतलाय, हा आपला टोपला आहे आणि गमेल घेतलाय. गमेल आणि गरकाट पण आहे. गरकोट आहेत. तसे काजू, कोकम वगैरे बरं पडतात म्हणजे असं ओळायला भेटलं की. आता जांभळं पिकतायत, कोकम पिकतायत, परत करवंद पिकतायत, अजून काय हे आंबे वगैरे आहेत. आंबे कुठे भेटले तरी ह्या वर्षी आंबे कमी झालेत. बघूया काय कैऱ्या वगैरे भेटल्या तर. आणि कुमलं, तोरणं म्हणजे ह्या टायमात आता पिकतात सर्व. बघूया आता काय काय भेटतंय. तो जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही जंगल सर्व फिरतच राहणार आहोत. हो चला आता निघूया ना वरती जायला. वरती आल्याच्या नंतरला ना प्रथमच आपल्याला इथे करवंदाचा रोपटा पाहायला मिळालाय. हे बघा मस्त करवंद पिकलेली आहेत हे बघा. आणि आता ना कुठे पिकायला सुरुवात झालेली आहे. हा बघा इकडे सर्व काळी काळी झालेली आहेत. इकडे अर्धी ना कच्ची करवंद आहेत. टेस्ट करून बघा कसं आहे. बघूया पहिला वाईलाच बघा मस्त एकदम आहे. काळा काळा शोधायचा म्हणजे तो गोड असतो. बघूया आता खाऊन बघ टेस्ट करून सांग कशी खाते. नवा करते या वर्षीचा करवंद. मस्त आहे ना. गोड आहे. गोड आहेत. बघ टेस्ट करून. इकडे बरीच आहेत आता कच्ची पण आहेत. हिरवी कच्ची नको. मस्त गोड आहेत. हा समोर ना चीक असतो तर चीक थोडासा असा काढायचा आणि त्याच्यानंतरला खायचा. मस्त गोड आहेत. थोडीशी ना आपण आता इथे करवंद काढलेली आहेत. ह्या करवंदीवर जास्त नव्हती पण थोडीशी आपण घेतलेली आहे तिकडे. तर मंडळी आता आपण ना किनलवण्यावरती आलेलो आहोत आणि इकडे ना बराच वरचा भाग आहे आणि इथून ना आमचं गाव खाली मस्त दिसतो. गावची नदी, सर्व डोंगर वगैरे छान दिसतात इथून. ही आपल्या गावची भारजा नदी आहे. मस्त आता तारा झालेला आहे, पाणी जास्त भरलेलं नाही. आणि हा बघा इकडून आपला मस्त गाव सुद्धा दिसतो. गावची सर्व घरं आहेत खाली. चला हा मंडळी ना इकडे कुमलाचं झाड आहे आणि कुमला जास्त नाही झालीत पण पप्पा काढतायत तिकडे 4-5 आहेत. तुम्हाला दाखवतो कुमला काय प्रकार असतो. आहेत पिकलीत. हो वरती आहेत, खूप वरती आहेत. तर मंडळी इकडे बघताय ही पप्पाने कुमला काढून आणलेली आहे. बघा अशी ना रेड कलर मध्ये असते आणि हे कच्चे असतात तेव्हा हिरवी असतात ना पप्पा. हिरवी असतात. हा झाड असतो पाने वगैरे असे असतात. आतमध्ये बिया असतात, खायला खूप मस्त लागतात. गोड लागतात ना. गोड लागतात. आणि आता कच्ची आहेत ना, व्हायला चालू. कच्ची आहेत, आता होत आहेत. हिरवी आहेत. हे बघा हिरवी आहेत, कच्ची आहेत. ती थोडी कुठे पिकलीत पण ती खराब आहेत. ती चांगली. बघूया अजून पुढे आपल्याला भेटली ते मिळतील पण दाखवू आपण. इकडे ना आपण ह्या करवंदीवरती आलोय आणि या करवंदीवरती ना खूप प्रमाणात मस्त करवंद पिकलेली आहेत. पप्पा एक एक करून काढतायत. गोड आहेत का काय? ती गोड असली तर घ्यायची. आहेत आंबट आहेत. आंबट आहेत घेऊ नका. मगाशी चांगली होती. आधी खाऊन बघायची प्रत्येक करवंदीची. आंबट वर राहते. आपण टिपायला लागलो. मगाशी चांगली गोड होती पण ती कशी कमीच होती करवंदीवरती. ही खूप जास्त आंबट आहेत. हे बघा इकडे पण मस्त आहे करवंदी पण. ही बघा ही टेस्ट करून. तिच्यावर पण मस्त पिकलेली आहे. बघा पिकायला लागली आता. हा ही गोड आहेत. गोड आहेत. चला टिपूया मग एक एक करून.
करवंद एक खाऊन बघते, गोड असला तरच घेते. हा तसंच करायला पाहिजे, नाही तर आंबट घेऊन शेवटी आंबट घेत नाही. खायला तर खराब असते. ती आंबट लई लागते. ही गोड पिकली सुकली की पण मस्त खायला. हे बघा ही कच्ची करवंद आहे, तिकडे मोठी जाडी जाडी करवंद आहे बघा. हा ही साईज बघा करवंदाची केवढी आहे. आता आपण ना कोकमीवरती आलोय आणि कोकम पण मस्त पिकलेले आहेत. हे बघा लाल लाल मस्त झालीत, वरती पण वरच्या साईडला खूप आहेत. इथून आता दिसत नाही, पाण्याच्या आड लपलेले आहेत. हे बघा मस्त कोकमा मिळालीत आपल्याला, एक एक करून काढून घेतोय आपण. मुंग्या आहात शेंडीची काय नाही. पप्पा आता ना वरती चढलेले आहेत, वरती शेंड्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. हे बघा बहुतेक कच्ची आहेत पण पिक्की पण चांगली मिळतात. दाखवता काका या पप्पा खाली. आता मंडळी बघताय आपल्याला भरपूर प्रमाणात कोकम मिळालेला आहे. हा बघा एकदम मस्त लाल लाल आई पिकलेली आहेत ना. मला आधी खाऊ दे. आई टेस्ट करून बघते आता कशी गोड आहेत की राखट बघूया. आहेत. ही कोकमा पण मी ह्या वर्षीची पहिल्यांदाच खाते. हा हे कसे आहे ते आहे जरा जरा आंबट. आंबट गोड आहेत. कोकम आंबटच असतात, जास्त आंबटच असतात. तीच चांगली असतात. आंबट असतात ना कोकम, तेवढी उसरी आंबट आंबट लागते. होते. मग कालवणात हे सार टाकायला मच्छीच्यात ना आंबट कोकमा घ्यायची. कोकम ज्यूस पण बनवू शकतो कोकमाच्या सालीचा. इकडे कोकणात ना कोकम ज्यूस पण बनवतात, मस्त होतो, नॅचरल नाही. जास्त पिकली ना की आपण बनवूया. हे बघा इकडे जांभूळ आहे, जांभळीवरती पण मस्त जांभळा झाली. ते बघा ह्याच्यावर तरी कमी आहेत, पुढे आपल्याला भरपूर मिळतील. हो इथे अजून ही एवढी बारीक बारीक आहेत. हा उलगत आली. ही कशी रस्त्यावर जांभूळ आहे ना त्याच्यामुळे. पडलेली बघ नाही हा खाली पडलेली बघायला किती होती. काय बोलतोस. ही पडलेली बघ खाली. ही बघा केवढी पडलीत खाली. पाय देऊन जात आहेत लोक, पाय देऊन जात आहे जांभळाला. हा हे बघा पडलेलीच बरीच आहेत. बघा जांभळा. आई आता ना गरको घेऊन वरची जांभळा काढते. आई खाली घे फांद, मग आपल्याला काढायला बरी पडतील. हा हे बघा फांद खाली वडली ना ती हातात आली. तसा वरती चढायची पण जरूर नाही, खालून पण जांभळं काढायला भेटतात. हो एवढ्या भरपूर यावर्षी जांभळी आल्यात. यावर्षी भरपूरच आहेत. फक्त रानात आल्यावर खायचीच मजा मजा. दाखव. हो, धरा पकडा. हे बघा मस्त मिळाली. बघू द्या खाऊन आणते मला. हे बघा मंडळी आईने भरपूर जांभळं काढलेली आहेत. टेस्ट करून आई कशी आहेत. मस्त आहे, गोळी ना एकदम पिकलेली ना सर्व ना. आता जांभळाची बाई ना जांभळा ना पूर्ण पिकलेलीच आहे, तुम्हाला कच्ची कुठे दिसणारच नाही. म्हणजे आता संपायला आली ती जांभळं. लवकर समय येतो जांभळींचा. लवकर जांभळा येतात आणि जांभळा येतात ना त्या खायला कोण इकडे जास्त माणसं नाही. सुट्टी पडली की जांभळा संपतात. पोरं आली की मस्तच नाही. आम्ही लवकर आली म्हणून आम्हाला सर्व भेटते खायला. हा मस्त जाडी जाडी जांभळात. मी पण टेस्ट करून बघतो कशी आहेत ती. आणि आता ना मंडळी गरमी पण एवढी वाढली आहे ना, पूर्ण घामाघूम चालू वरती येस येस पावसात. मस्त जांभळा किती पण खाली ना तरी काय म्हणजे आपल्याला त्रास नाही होत. चांगली म्हणजे पोटासाठी चांगलं असतं जांभळा. जबरदस्त आहे मंडळी. ह्या साईडला ना पूर्ण ही जांभळा आहे. बघा हा इकडे एक जांभूळचं झाड आहे, इकडे एक जांभूळचं झाड आहे आणि तिकडे पुढे ना 3-4 जांभळाची झाड आहेत. पूर्ण जांभळाची झाड इकडे सर्वीकडे पसरलेली आहेत. इकडे पहिल्यांदाच आपल्याला प्रथमच कैरी पाहायला मिळते. कैरी जंगलात जास्त कसे आंबे झालेतच नाहीत. हे बघा या वर्षी ना रायवल आंबे नाही जास्त झालेत. हापूस आहेत पण रायवल आंबे नाही जास्त आहेत. म्हणजे रानटी आंबे दाखव. रानटी आता भेटले ते आम्ही घेतोय, नाही तर ते पण भेटणार नाही. हे पण बारीक आहेत. आपण पाण्यावर नाही जायचा. हो नाही. हा मंडळी इकडे ना अळूचा झाड आहे, पण अजून ना अळूवरती अळू झालेले नाही आहेत. बघा असं वरती अळूचं झाड गेलेलं आहे. अळूच्या झाडाला ना काटे असतात. हे बघा पूर्ण काटे काटे आहेत. चला मंडळी आता आपण कवट्यावर पोहोचलोय. आजी काय आलेली कुठे गुरा घेऊन आलेलीस की काय. कालबाना पाणी घालाय. हो पायाला काय लागला. हा पाय फुटतो दुखतो ढोपाळतो असा आवडला केस बरा वाटतं. एवढी वर आली पाणी कसं नळात पाईप नेला खाली ना, ते पाणी बंद झालाय. तो बघा आला वर पाईप गेला. पुढे पाणी साठवून ठेवतो काय तिकडे. हो टिपा राहू खाली. पुऱ्या बघा खाली पालनात किती. हा फणस आहेत ना त्या साईडला. हे बघा फणस आहे त्या साईडला आणि हे माकडाने एवढे फणस पाडले आहेत ना. हे बघा पालतात हे बघा आणि आंब
आंबा किती खाऊन टाकले. हे आंबा बघा केवढे खाल्ले. इकडे इकडे हे 2-3 आंबे खाल्लेले आहेत हे बघ. इथं कवट्यावर ना पहिली वनभोजन आमचं यायचं. आम्ही शाळेत होती ना हा तेव्हा इथं कवट्यावर वनभोजन यायचा. मग इथं सर्व जेवण वगैरे करायची, जेवायची, मस्त मजा यायची. आणि पूजा पण इथं पहिली दरवर्षी घालायची. हो ना. कसली पूजा असायची? म्हणजे गवारी कशी गुराशी यायची ना इकडे सगळी. हम्म मग पाणी व्यवस्थित राहायला पाहिजे, आपला पाणी पुरवायला पाहिजे हम्म वर्षभर, म्हणून इथं ना पूजा वगैरे घालायची. मग पाणीनं चांगला पालायचा, हम्म. म्हणून गवारी अशी मिळून सगळी पैसे काढून इथं पूजा घालायची. आणि वनभोजन असायचं ना. आणि वनभोजन पण मला असायचं. आठवतंय मी पण यायचो इकडे वनभोजनला. तू हो पण आलेला आहेस ना. हो मी पण लहानपणी. यायची. मंडळी हा ना पूर्ण आमचा कवठ्याचा भाग आहे. आणि इथे पाणी वगैरे सर्व वरतून कड्यावरूनच पाणी येतो, वरतून पुन्हा टोकावरून. हे बघा हे खास करून ना हे सर्व पाण्याचे असे छोटे मोठे डबके आहेत. थंड आहे ना. आणि तिकडे गुरांसाठी पण आहे बघा. हे गुरांसाठी पण इकडे सर्व डबके छोटे छोटे आहेत. गुरं पाणी प्यायला येतात. बाबा कुठं आंबा काढा गेलेलो दाखवा. मस्त. हा कालवणात आणि कच्ची अशी कैरी पण मिठासोबत खायला ना एकदम भारी लागते. खूप कच्च्या आंबा कैरी आहेत पण वरती लांब आहेत. लांब आहात. लांब आहे ती केळची वांद्रा खूप खाली पाळतात. ते बघ आंबा दाखव वरती. हे बघा ह्या साईडला हा आंब्याचं झाड आहे. रानटी आंबा आहे. वरती पण आंबा आहे. वरच्या साईडला दिसत नाही ते. हा हे बघा ह्या साईडला बरेच आंबे आहेत. मस्त आंबे झाले ते याच्यावर. आंबा भरपूर आहे. आणि मंडळी इकडे ना आमच्या इथे हा कवट्यावरती पिण्याचं पाणीसाठी आहे. हा माणसांसाठी पाणी आहे आणि खाली गुरांसाठी पाणी आहे. मला दाखवतो कशा प्रकारे डबका बांधलाय तो. एवढा भारी ना, खूप अगोदर पासून बांधलेला आहे. बघा हा पाईप पूर्ण खालपर्यंत गेलाय. झाडांना वगैरे पाणी इथे जातो. हा बघा मस्त डबका बांधलेला आहे. आणि पूर्ण दगडातून पाणी येतोय वरतून. हा पहिला डबका असं ना बांधला नव्हता. पहिला पूर्ण असं कातळच होता. मग कातळावरून पाणी खाली खाली जायचा. आता असं पिण्यासाठी मस्त बनवलेलं आहे. थंड आहे ना पप्पा. हा वरती दगडातून येते ना, पूर्ण फिल्टर होऊनच पाणी येतोय. हा मस्त थंडगार आहे. आता इथे ना थोडा टाइम रेस्ट करायला थांबलो होतो. ते कशी कवट्यावरती मस्त सावली वगैरे आहे ना आमच्या इथे, त्यामुळे इथे थोडासा हातपाय वगैरे धुवून आपण वरती परत चढायला जातोय. कवट्याच्या इथून पुढे चाललेलो सड्यावरती. आणि हे कवट्याच्या वरच्या बागेला पहिली तोरणा पण खूप असायची ना. तोरणा भरपूर, पण आता कशी बघूया भेटली तर. आता म्हणजे संपायला आली तोरणा. काही जणांना नसेल माहित की तोरणा काय प्रकार असतो. आई कशी असतात तोरणा? पांढरी पांढरी असं सफेद मोत्यासारखी. हा मोत्यासारखी असतात एकदम. तुम्हाला आता बघूया दाखवायला मिळाली तर दाखव. हो नशिबात भेटली तर दाखव मला. एकदम मस्त लागतात तोरणा, चवीला एकदम भारी. हे सगळी तोरणीचीच झाड आहेत ना. हो ह्या अशा काटेऱ्या वेल्या बघा. हे सगळे तोरणीचेच आहेत. सगळे वेली ना. तोरणीचेच आहेत. पण झालंच नाही ना. संपली का काय? मला आधी हा बाई, तो उंबराचं पण झाड आहे. कुठे? हा बघ समोर कच्चे आहेत उंबरा. हे बघा आपण ना तोरणा बघत होतो आणि इकडे उंबराचं झाड दिसलंय बघा. इकडे उंबरा आहेत. पप्पा काढतायत वरतून. काढा 3-4 काढा. बघा मुंग्या पण आहेत ना. नरमच की टणक आहे पुरी. याची भाजी पण बनवतात. याची भाजी बनवतो उंबराची. मस्त भाजी पण याची छान होते. हा एकदम चिकन सारखी भाजी लागते. आता पिकायला लागलीत, पिकल्यावर मस्त लागतात. ह्याच्यामध्ये पूर्ण बिया असतात. तर मंडळी आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत सड्यावरती. सड्यावरती येण्याचं आपलं 2 कारण म्हणजे इकडे आपल्याला 2 प्रकारचा रानमेवा मिळतो. एक म्हणजे काजू आणि दुसरा म्हणजे आजना. आता पुढे पुढे आपण चाललेलो आहोत. पुढच्या साईडला सर्व आपली काजूची बाग आहे आणि त्या साईडला भरपूर प्रमाणात आपल्याला काजू मिळतील. आता सड्यावरती नाही, हे बघा केवढे काजूची झाड आहेत. हे इकडे काजू आहे, त्याच्यानंतरला इकडे काजू आहे, इकडे काजू आहे, आतमध्ये त्या साईडला पण भरपूर आहेत. त्याच्यानंतरला इकडे आहे आणि वरपर्यंत ना सर्व काजूची बाग आहे. मंडळी आता काजूवरती आलोय आणि ह्या काजूवरती ना मस्त काजू झालेले आहेत. इकडे तर बघा, हे बघा छोटे मोठे काजू आहेत आणि इकडे पण ओल्या काजूच्या बिया ना खूप प्रमाणात झालेले आहेत. हे बघा किती साऱ्या ओल्या काजूच्या बिया आहेत. ह्या पण मस्त आपल्याला आता रस्त्यासाठी काढणार आहोत. हे बघा, हे बघा केवढ्या झाल्यात. घुडीच्या घुडी आहेत ओल्या काजूच्या. हे बघा आणि ह्या साईडला पण ना मस्त काजू आहेत. हे बघा मस्त काजूचे बिया त्याच्यावर. हा जरा खराब आहे. आपण बघूया अजून कोणकोणते काजू मिळते. चांगला मोठा काजू आपल्याला मिळाला पाहिजे. आई आता इकडे नाही घरकाडच्या साह्याने ना ओल्या काजूच्या बिया काढते. हा बघा एक एक करून खाली वाढते. वरच्या साईडला पण आहे ते बघ.
हे बघा जमिनीपासून ना पूर्ण वरपर्यंत ह्या काजूच्या बिया बघा केवढ्या झाल्यात. हे बघा पूर्ण भरलेला आहे काजू. हे बघा आईने सर्व घरकाटीने काढलेले आहेत. तुम्ही काय घेतला नाही का हो? कुठे जाई गे? बघा हा काजू खायला मस्त आहे. इकडे पण आहे बघा त्या साईडला तिथे. हे बघा कसले मस्त 2 काजू आहेत. बघा मंडळी इकडे पण मस्त पिकलेले काजू आहेत. हा ना हो काढ नको. हे बघा साईज बघा याची कसली भारी आहे. मस्त चवीला गोड असेल आतमधून. तर मंडळी आता पुढच्या जांभळीवरती आलोय आणि ह्याच्यावरती जांभळा बघा चिक्कार जांभळ आहे. ते बघा वरपर्यंत पूर्ण भरलेले आहे जांभूळ. त्या साईडला वरती ते चिक्कार भरले. या साईडला पण त्या साईडला पण पूर्ण भरलेले एक एक फांदी भरलेली आहे. खाली हाताला येतील ना एवढ्या जवळ जांभळा आहेत. हे बघा घुडीच्या घुड्या आहेत एकदम. हे बघा हाताला येतील ना एवढ्या जवळ आहेत. हो मी आता काढली आहे बघा घुडीच्या घुड्या आहेत एकदम पूर्ण भरलेली आहे. कोण इकडे येतच नाही मला वाटतं जांभळा काढायला. लांब येतच नाही म्हणजे. हा वरती पूर्ण भरलंय बघ ना केवढी जांभळं थोडी आहेत. एक एक फांदी पूर्ण भरलेली आहे. वरती शेंड्याला तर भरपूर आहेत ना. हो वरती चढायची जरूरच नाही आम्हाला खालीच भरपूर आहे. किती काढून काढणार. मंडळी इकडे बाबा पण ना जांभळा काढायला आलेत. बाबा गुरा घेऊनच आलो ना. गुरा चरवायला आलेले बाबा. ते इथे जांभळा काढतात. कुणाला बाबा नेता हो? हो बघा एक नंबर एकदम घोडीच्या घोडी आहेत. टेस्ट करून बघूया कसा आहे. एकदम जबरदस्त आहे. एकदम गोड आहेत. भारी एकदम. हे बघा मंडळी मी आता ना वरती जांभळीवरती चढलेलो आहे आणि वरती बघा हे बघा शेंड्यात आहे मी एकदम आणि चिक्कार जांभळ आहे. हे बघा पूर्ण चिक्कार जांभळे इकडे आहेत. वरच्या साईडला पण भरपूर आहेत आणि वरतून नजारा बघा केवढा भारी आहे. भारी एकदम हवा सोडलेली आहे. तिकडे ना समोर पलीकडचं गाव पण दिसतोय. त्या साईडला वरती डोंगरावर गाव आहे बघा तिकडे. मी माझ्या कमरेला टावेल बांधलाय आणि बघा टावेल मध्ये सर्व जांभळा गोळा करतोय. बघा बरीच गोळा केलेली आहेत. एक एक करून म्हणजे इथे हाताचे इथेच आहेत पूर्ण. एक एक करून गोळा करतोय एकदम ना. इथून रावस नजारा आहे बघा. एक एक करून गोळा करून आपल्या टावेल मध्ये टाकतोय. मस्त जांभळा आहेत. वरती कशी आता आलोय ना इथे वरती तर खायला पण मिळत आहे बघा. जबरदस्त हवा पण एकदम भारी आहे वरती. तर मंडळी हा ना इकडे आजनांचं झाड आहे आणि याच्यावरती बघा ही फुलं आलेली आहेत आणि इकडे ना ही आजना झालीत पण. बघा आजना म्हणजे काय तर ब्लूबेरी. ब्लूबेरीना ना आमच्या गावाला इकडे आजना बोलतात. हे बघा हे बघा कशी मस्त झालेली आहेत. इकडे अजून कमीच झालीत. सर्व आता तयार होत आहेत. हे बघा ब्लूबेरीज बोलतात ना ते ह्याना. आणि यांची फुलं बघा फुलं पण ना एकदम ब्लू ब्लू असतात. फुल गेल्याच्या नंतरला त्यांना कळी येते त्याच्यानंतरला ते आजना तयार होतात. अशा प्रकारे मंडळी ना ब्लूबेरी पण आमच्या कोकणामध्ये आपल्या मिळतात. हे बघा फुलं झाल्याच्या नंतरला ना अशी ही आजना येतात ब्लूबेरी. आता ही बघा तयार व्हायला चालू झाली. आपल्याला जास्त नाही भेटली कमीच मिळालीत. हे बघा हे आता सर्व तयार झालीत. एवढी झालीत ना आजना. हे बघा हे सर्व ब्लूबेरीची रोपटे आहेत. हे बघा सर्व ब्लूबेरीची झाडं आहेत. आता लाल लाल होत आहेत म्हणजे तयार होत आहेत. मला वाटतं 7-8 दिवसांनी ही तयार होतील पूर्ण. मंडळी सड्यावरती ना करवंद खूप जास्त पिकलेली आहेत. हे बघा लय गोड आहेत ना पप्पा. भरपूर गोड आहेत. भरपूर गोड आहेत. सड्यावरची गोडच असतात. आता आम्ही थोडेसे टोपलीमध्ये काढून घेतो इकडे. मस्त झाली ते बघा एकदम काळी काळी आहेत. जेवढी काळी ना तेवढी ती चांगली पिक्की असतात आतमधून. हे बघा आई इकडे पानामध्ये काढून घेते. असं पानामध्ये किंवा पानाची पण टोपली बनवता येते. त्याच्यात पण मस्त करवंद आपण ठेवू शकतो. तर मंडळी इकडे बघताय आपल्याला एवढ्या सगळ्या व्हरायटी मध्ये रानमेवा मिळालेला आहे आणि बऱ्याच सर्व याच्यामध्ये गोष्टी आहेत. आणि आई इकडे भेटलेले. आई काय काय सर्व डिटेल मध्ये सांग काय काय आपल्याला मिळाले ते. बघताय
ही जांभळं आहेत. हम्म. हे बघा एवढी सारं आम्ही जांभळं आणलेली आहोत. बरीच जांभळं आपल्याला बरीच मिळाली ना? जांभळी म्हणजे ह्या वर्षी भरपूर झालेली आहेत. हो, खाऊनच कंटाळा येतं. तिथे पण आपण झाडाखाली खूप खाल्ली. हो, खूप खाल्ली आम्ही. हा, आणि ही जांभळं कशी आपल्याला डायबिटीस साठी म्हणजे चांगलीच असतात. होय. आणि ही ना सीझन आली ना की जांभळांना कुठे तुम्ही असेल तिथे मुंबई असं नाही तर गावाला ही खायचीच खायचे. हम्म. डायबिटीस साठी म्हणजे चांगली असतात ते. आणि थंड असतात ना? आणि थंड पण असतात. त्यांच्या बियांची ना पावडर करतात आणि असं पावडर करून चूर्ण म्हणून अशी डायबिटीस वाली लोक खातात म्हणजे. हा, त्यांच्यासाठी चांगले हा, असते. त्यांच्यासाठी चांगली डायबिटीस न कमी होते. हा, आणि इकडे काय दुसरं म्हणजे हा आपला मेवा काजू. काजू हा. आहेत. ते पण आता सीझनला खायचेच खायचे. हम्म. मस्त मीठ वगैरे टाकून एकदम भारी लागतात. भारी लागतात. हो, त्याच्यानंतर पुढे इकडे बघताय. कोकम आहेत. कोकम पण आम्ही तुम्हाला खाऊन दाखवलं. कोकमाच्या बिया पण खाऊ हा, शकता. जरा एक ओपन करून दाखव आई. कोकमाच्या बिया पण आपण खाऊ शकता. आणि साल आहेत ते पण त्यांची पण आपण सरबत करून पिऊ शकता. उसरी पण बनवू शकता. हा उसरी बघा. पण खूप ह्याची पण खूप म्हणजे छान उसरी बनते. छान उसरी पण बनते. आणि आपण कोकमचा ज्यूस पण बनवू शकता. कढी पण ह्या बियांची पण कढी बनवतात आणि सालांची पण. छान होते. काही काही जण बियांचं पण याचं सरबत बनवतात, पण आमच्या इकडे ना ह्या सालांचं सरबत बनवलं जातं. इकडे सर्व एवढ्या प्रमाणात आपल्याला कोकमा मिळालेली आहेत. आता हे साला आपण ठेवणार घरी जाऊन उसरी, नाही तर काही ना काही ज्यूस पण बनवू. आणि इकडे दुसरा म्हणजे इकडे करवंद आपली आहेत. हा करवंद पिकलेली. आहे. कच्ची पण आहे ती बघा. करवंद पण छान लागतात. त्याच्या आतमध्ये पण बिया असतात. आंबट गोड अशी असतात. हा, काय काय गोड पण असतात. आता सड्यावरती खूप गोड मिळतात. सड्यावरची लई गोड होती. हा, ती आम्ही सड्यावरचीच घेतली मग. आणि करवंदाची पण उसरी बनवतात. लोणचं वगैरे छान होतं ना हो, कच्च्या याचा लोणचा करवंदाचा. पण कच्च्या करवंदाचा लोणचा पण आपण बनवू शकता. उसरी हा. पण बनवू शकता. आणि ही करवंद सुकून आपण पाऊसभर खाऊ पण शकता. सुकलेली पण सुका मेवा टाईप हो, मस्त सुका लागतं. मेवा type. आणि त्याच्यानंतरला इकडे बघा ही ही काय कुमला आहे? आहेत. कुमला कुमला पण ना? तुम्हाला माहिती असतात. माहिती असतील. आता जी रानात गावाला लोक राहणारे आहेत त्यांना हा. कुमलं पण माहिती असतात. कोकणातली जी असते त्यांना माहिती हा, असतील ती कुमला काय कुमलं असतात. पण आतमध्ये अशा बिया असतात. दाखवते ते मी. त्याच्यात पण आतमध्ये बिया अशा असतात. भरपूर बिया असतात. जा. त्याच्यामध्ये बिया असतात पण मस्त गोडसर लागतात. हम्म. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नाही भेटली, तोरणा ना. तोरणं आम्ही शोधत होती पण आम्हाला तोरणं भेटलीच नाही. हा, त्याच्यानंतर इकडे ही कैरी कैरी आहे. आहे. अजून आंबे ना पिकाय नाही लागले. कैऱ्या जास्त करून ह्या वर्षी नाही आहेत ना आंबे कैऱ्यामध्ये वगैरे. रायवर आंबे नाही जास्त आहेत. त्याच्यामुळे आम्हाला भेटलेच नाही हापूस जास्त. पण कमीच झालेत. हापूस पण कमी. ह्यावरी आंब्यांचं सीझन कमी आहे. त्याच्यानंतरला पुढे बघ आपल्याला काय मिळालंय. ही आजना आहेत. आजना आहे त्या. आजना बघा ही पिकलेली आहेत. आजना ती पण मस्त लागते. त्याच्यात पण आतमध्ये ना एक बी असते. हे आजना म्हणजे काय तर ब्लूबेरी, इंग्लिश मध्ये ना ब्लूबेरी बोलतात. खूप जणांना माहित असतील. हे ह्या टायमाला खूप कमी आहेत, म्हणजे आता पिकायला लागलेले आहेत. आम्हाला थोडीशीच मिळाली. अजून सुरुवात नाही झाली पिकायला. आता हा. पिकतील ती ना. हे मग बघा. पाऊस पडायच्या टायमाला पिकाय जातात. इकडे आता फुलं आहेत ही आजनाची बघा. फुलं पण फुलं एकदम आहेत. ब्लू असतात. ही पानं पण आणल्या तुम्हाला ओळखायसाठी. हा, ही कच्ची पण आणल्या आम्ही. आणि ही पिकलेली आहे. आजना. आता तुम्ही काय बोलतात आम्हाला सांगा. आमच्याकडे नाही ना आजना बोलतात. आई जीभ दाखव. हे बघा एकदम जीभ निळी निळी होते. आजना आणि जांभळं खाऊन जीव. हे बघा, हे आतमध्ये ना एकदम ब्लू असतात. सगळ्यांना माहित असेल, ब्लूबेरी खाल्ली असेल तुम्ही. आणि त्याच्यानंतर ह्या पण काजूच्या बिया आहेत इकडे. ओल्या काजूच्या बिया आहेत. हा, ओल्या काजूच्या बिया पण एकत्र केलेल्या आहेत. यांची पण भाजी सुकी मस्त बनते. तर हा सर्व आपण आज रानमेवा गोळा करायला आलो होतो रानामध्ये. आणि आता कोकणामध्ये रानामध्ये गेल्यानं काय ना काय असा रानमेवा मिळतोच. काहीतरी रानमेवा म्हणजे भेटतोच खायला. फक्त फिरायला पाहिजे. मजा येते. तर मंडळी फायनली आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आणि आज आपण रानात आलो होतो रानमेवा आणण्यासाठी. आणि बऱ्याच प्रकारामध्ये आपल्याला रानमेवा मिळाला. जांभळा मिळाली, कर्दा मिळाली, आंबे मिळाले. आणि वेगवेगळ्या प्रकारचा पण रानमेवा तुम्हाला दाखवला. आमच्याकडे कशा प्रकारे रानमेवा असतो. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.